अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आपल्या संत मंडळींमध्ये सगळे संत आहेत. सावतोबा माळी आहेत, नरहरी सोनार आहेत, गोरा कुंभार, रोहिदास, चांभार, सजन, कसाई सुद्धा. संत मंडळीमध्ये सर्वांना समान स्थान आहे. आमचे गोरोबा काका तर संत मंडळामध्ये विशेष स्थान असलेले. काय गंमत आहे पहा, प्रत्येकाला आपापल्या व्यवसायात सुद्धा पांडुरंगाच्याच कामाचा साक्षात्कार होतो. खरंच कुंभारकीचं काम करताना, मडकी घडवताना सुद्धा असं वाटायचं, अरे फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. खरंच पांडुरंगच वेडा कुंभार असला पाहिजे. कारण माती पाणी उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा. आकाशच मग ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेडा कुंभार. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा नकळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. तू वेडा कुंभार. तूच घडविशी, तूच फोडिसी, कुरवाळीसी तू, तूच ताडिसी. नकळे यातून काय जोडिसी, देसी डोळे तरी निर्मिसी, तया पुढे अंधार. तू वेडा कुंभार. काय मौज आहे पहा. या गोरोबाकांकडे एकदा सगळी वारी आली होती. ज्ञानदेव आले, नामदेव आले, निवृत्तीनाथ आले, सगळे 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 अशा अंगणामध्ये बसले आणि सहज ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, गोरोबा आज सगळेजण आपल्या वारीला निघणार आहोत, तेव्हा सगळ्यांची नीट परीक्षा व्हायला हवी. मुक्ता सहज म्हणाली, का हो काका, मडकं चांगलं भाजलंय का कच्चं आहे, कसं तपासता? ते म्हणले, तिच्यावर थापटणं मारून तपासतो. मग बघा बरं आमच्या सगळ्यांची मुडकी चांगली आहेत का भाजलेली. आणि मग गोरोबानी छोटंसं थापटणं घेतलं, प्रत्येकाच्या डोक्यावर ठप 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 मारलं, नामदेवांपर्यंत आले आणि नामदेवजी उसळले, माझी परीक्षा घेण्याचा तुम्हाला काय अधिकार? तेव्हा सगळे ओरडले, कच्च रे कच्च, हे मडकं लेकाचं कच्च आहे. आणि नंतर मात्र नामदेवांना विसोबांचा म्हणजे गुरुपदेश जो झाला त्यानंतर ते पूर्णत्व पावले. पण अशी नामदेवांची परीक्षा घेणारे असे गोरोबा काका यांच्या आयुष्यात एक चमत्कारिक प्रसंग घडला. नामामध्ये दंग असताना असे माती कालवत होते, पायाने माती तुडवत होते. इतक्यात त्यांचंच पोर रांगत रांगत त्या मातीपाशी आलं. वडिलांना हात लावून खुणवावं म्हणून हात लावला, ते त्या मातीत पडलं. तुडवलं गेलं, चेंगरलं गेलं, मातीत मिसळून गेलं, मेलं हो पोर. बायको पाणी घेऊन आली, तिनं पाहिलं पोराचे तुकडे झालेले मातीमध्ये. तिनं गोरोबांना गदगदा हलवून जागं केलं, काय करता हे? आपलं पोर मरते हेही तुम्हाला दिसत नाही म्हणजे काय म्हणावं? अरे बाप रे, विठ्ठलाच्या नामे लागले काय पिसे, विसरलो कैसे देह भान. लक्षात नाही आलं बाई. आपल्या बायकोची काही समजूत काढायला जावी, तो फाणकऱ्यानं म्हणाली, त्या विठ्ठलाच्या नावाच्या नादी लागून माझं पोर मारलं, आता माझं पोर आणून द्या तरच माझ्या अंगाला हात लावा, नाही तर विठ्ठलाची शपथ आहे. गोरोबा शांत राहिले. विठ्ठलाची शपथ घातली, कशी मोडायची? पण राग ओसरल्यानंतर त्या पत्नीच्या लक्षात आलं, अरे गोरोबा जर असेच रागवून राहिले तर गेलं मूल तर गेलंच आहे, पण नवीन मूल होण्याची शक्यता नाही. म्हणून मग ती आपल्या वडिलांकडे गेली आणि वडिलांना सांगितलं की
काही अडचण आहे वैद्यकीय, त्यामुळे मला मूल होऊ शकत नाही, पण गोरोबांचा वंश कसा खुंटावा, म्हणून माझ्या बहिणीचं लग्नही गोरोबांबरोबर करून द्या. वडिलांनी लग्न लावून दिलं. दोन्हीही बहिणींना गोरोबांच्या पदरात घातलं आणि सांगितलं, पहिलीला जशी वागवता तशीच दुसरीला वागवा, तुम्हाला पांडुरंगाची शपथ. झाली पंचायत. आता गोरोबा दुसऱ्याही पत्नीला हात लावणार नाहीत. शेवटी दोघींनी आपणहून गोरोबांचे हात आपल्या हाती घेतले आणि ते आपल्या हातून पातक झालं हे लक्षात येताच गोरोबांनी आपले दोन्ही हात तोडून टाकले. नंतर पुढच्या काळात नामदेव महाराजांची स्वारी त्यांच्या गावी आली. नामसप्ताह झाला आणि नामसप्ताहात नामदेवांनी सांगितलं, सर्वांनी हात वर करून टाळ्या वाजवून विठ्ठल गजर करायचा आहे. गोरोबांना कसं तरी वाटलं, नाही हात वर करायचं आहे. आणि गोरोबांनी प्रयत्न करताच वरच्यावर हात फुटले. ते रांगतं पोर जे मेलं होतं तेही परत आलं आणि सर्वांनी विठ्ठल नामाचा घोष केला. वा 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 वा, असा आनंदी आनंद या समाजामध्ये पसरवून गोरोबांचे तुटलेले हात, अहो एखाद्याला आयुष्यभराची साथ देणं, याला सुद्धा त्याचे हात त्याचे त्याला परत करणं असंच म्हणतात. अशा तऱ्हेनं सर्व समाजाला ज्या संतांनी हात दिला त्या सर्व संतांच्या चरणी काय वंदन करून कृतज्ञता पाळावी. वा 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 वा. गजर करूया पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. भगवंताचं नाव पतित पावन. भगवंताचं ब्रीद सुद्धा पतितांना पावन करून घेणं हे आहे. तर मग जे दीन पतित अशा सर्वांना सुद्धा भगवंताच्या देवळामध्ये एक स्थान मिळावं, मानाचं स्थान मिळावं, यासाठी संतांनी बहुत प्रयत्न केले. अतिशय. अहो एकदा विठ्ठल दर्शनासाठी दामाशेटी गेले होते आणि परत येताना पायरीला काहीतरी कोणी बसले असं वाटलं. सहज पाहिलं तर एक लहानशी मुलगी स्फुंदत होती, रडत होती. तिला कडेवर घेतलं आणि दामाशेटी घरी आले. गोणाई विचारते, का हो कोणाला घेऊन आलात? एक लहानशी मुलगी होती 7-8 वर्षाची, जनी. तिचं नाव जनाबाई हे नंतर कळलं, पण माहितगाराकडून माहिती काढल्यावर असं कळलं ही गंगाखेडची मूळ कोणातरी अस्पृश्याची मुलगी. आता घरामध्ये दासी म्हणून वाढली खरी, पण हिला मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. पण या घराचे संस्कार तिच्यावरती घडले. दामाशेटींच्या घरामध्ये आश्रय होता आणि अशा मुलीला आता घरात ठेवावी का न ठेवावी, अशा विवंचनेमध्ये दामाशेटी असतानाच त्या जनीच्या तोंडून अभंग सहजच स्फुरला आणि ती पांडुरंगाला विनवू लागली, अहो गंगा नदीला आपल्या वडिलांनी म्हणजे हिमालयानी पाठवून दिलं तर तिनं समुद्राला जाऊन मिळावं, पण समुद्रानेच तिला परत पाठवलं तर तिनं कुठे जावं? भगवंता, आई वडिलांनी टाकलं तर तुझ्याकडे आले, तूच टाकलंस तर कोणाकडे जाईन बरं? गंगा गेली सिंधू पासी, तेणे अवघेरिले तिसी, तरी सांगावे कवणा, बोल बापा नारायण, बोल बापा नारायण. भगवंताला आळवलं आणि दामाशेटीने ठरवलं हिला इथेच आपल्याच घरामध्ये आश्रय द्यायचा. या दामाशेटींचाच मुलगा म्हणजे संत नामदेव महाराज. नामदेवांचं यथावकाश लग्न झालं, मुलं झाली, घरामध्ये नातवंड आली दामाशेटींची, घर संसार कसा भरलेला. पण मध्यंतरीच्या काळात ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांची गाठ पडली आणि वारीला जायचं ठरलं. आणि नंतर जवळजवळ नामदेव महाराज पुढची 30-40 वर्ष भारतभर यात्रा करत होते, वारी घेऊन जात होते आणि विठ्ठल नामाचा घोष गजर सगळीकडे करत होते. अगदी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक आणि पंजाबमध्ये सुद्धा नामदेवांनी विठ्ठल भक्तीचा घोष दुमदुमून सोडला. पण या नामदेव महाराज घराबाहेर असलेल्या काळात घर कोणी सांभाळायचं? ते नामदेवांच्या पत्नीनं सांभाळलं, तसं या जनीनं देखील सांभाळलं. जनाबाईंनी दळिता कांडिता तुझं गायीन अनंता, अशा तऱ्हेनं विठ्ठलाची भक्ती, नामस्मरण भक्ती करून खरंच
पांडुरंगाला जात्यावर दळायला सुद्धा आणून बसवला असंही म्हणतात. आणि एक दिवस मौज झाली. कोणीतरी विठ्ठलाच्या गळ्यातला चंद्रहार चोरला आणि जनीच्या झोपडीत टाकून दिला. जनाबाईवर आळ आला, पांडुरंगाच्या इथे तुम्ही चोरी केलीत, तिला सुळी द्यायची शिक्षा झाली. आणि मग सुळी देण्यासाठी म्हणून सगळ्या गावातून तिची मिरवणूक काढली. सुळापाशी आली. सूळ म्हणजे असा एक जमिनीत पुरलेला भाला असतो. त्या भाल्याच्या टोक्यावरती त्या आरोपीला ठेवायचा. तो भाला आरोपीच्या पोटात घुसतो, यातनामय मृत्यू मिळतो. पण असा असताना तिनं सहज नमस्कार करण्यासाठी त्या सुळाला हात लावला आणि त्या सुळाचं पाणी व्हायला लागलं असं वर्णन आहे. ज्याने कोणी चोरी केली होती त्याला असं वाटलं, अरे हिनं हात लावल्यावर लोखंडाचं पाणी होत आहे आणि हिला याचा अर्थ काहीतरी विद्या येत असेल आणि त्या विद्येच्या आधारावर तिला जर मला ओळखता आलं तर माझं काय होईल. सगळ्या गर्दीतून वाट काढत तो तिथे आला. त्याने लोटांगण घातलं, सगळ्यांनी देखत सांगितलं, मी चोरी केली, हिच्यावर आळ आणण्याचा प्रयत्न केला, मला क्षमा करा. त्याला अभय देण्यासाठी म्हणून अशी उठवायला हात लावला. तो ओरडला, मला हात लावू नका म्हणाले, तुम्ही हात लावला तर लोखंडाचं पाणी होत आहे असं मी पाहिलं. जनाबाई तेच म्हणाल्या, वेड्या, अरे लोखंड निर्जीव आहे म्हणून त्याचं पाणी होण्यासाठी हात लावावा लागला. तू सजीव आहेस, तुला हात न लावताही तुझ्या हृदयाचं पाणी झालं. अरे तुझ्यातला कठोरपणा संपला. हेच मोठं त्यातलं गणित आहे. अशा उपेक्षित असूनही प्रसिद्धी पावलेल्या संत मंडळीमध्ये मान पावलेल्या जनाबाई, तसेच चोखोबा महार. अहो, विठ्ठलाच्या तो मंदिरासमोरचा रस्ता झाडावा आणि पांडुरंगाच्या नामस्मरणात काळ कंठावा, अशा तऱ्हेचा दिनक्रम चालू असलेले चोखोबा कित्येक वेळेला त्यांच्यावर अनेक आळ आले, मारहाणी झाल्या. चोखोबांचं अख्खं घरच विठ्ठल भक्तीमध्ये. त्यांची पत्नी सोयरा, कन्या निर्मला, तो मेहुणा बंका आणि पुत्र कर्ममेळा सगळेच विठ्ठल भक्त. पण अशा सर्व उपेक्षितांना सुद्धा नामदेवांनी, ज्ञानदेवांनी आपल्या हृदयी धरलं आणि त्यांना संत मंडळात मोठं स्थान दिलं. त्यामुळे त्या विठ्ठलाला न रागवता, न चिडता चोखोबा म्हणतात, जोहार मायबाप जोहार, तुमच्या महालाचा आम्ही महार. तेव्हा अशा गणिकेपासून ते सर्व जाती जमातीमध्ये संत महंत निर्माण करणाऱ्या या संत परंपरेचे आपण सारे पायिक आहोत. या संतांचं स्मरण आमच्या हृदयामध्ये नेहमीच सामाजिक समरसता निर्माण करायला उपयोगी पडत असतं. अशा संतांना वंदन करूया. पुंडलिका वरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. महाराष्ट्रामधलं एक प्रसिद्ध गाव मंगळवेढा. या ठिकाणी दोन संतांच्या कथा फार प्रसिद्ध आहेत. एक दामाजी पंतांची आणि दुसरी कान्होपात्रेची. गावाबाहेरच या नायकिणीचा वाडा. कान्होपात्राची आई श्यामा नायकीण एक नावाजलेली नायकीण होती. रात्री बेरात्री माणसं तिथे यायची, नाचगाण्याच्या मैफली व्हायच्या, बैठकी व्हायच्या वगैरे वगैरे. तिच्या पोटी आलेली ही कान्होपात्रा दिसामासानं वाढू लागली. तसे लोक तिच्याकडून गाण्या बजावण्याची अपेक्षा करू लागले. पण तिला विचारीला भगवत नाम किंवा अभंग गाण्याचा मोठा छंद. पूर्वी लग्न कार्य वगैरे असलं म्हणजे मग या नायकिणींना बोलवत, मग लग्नाच्या वरातीसमोर त्यांचं नृत्य वगैरे असे आणि नवरा नवरीवरून जे अन्न वाळून टाकलं जाईल ते त्या नायकिणींना त्यावेळेला मिळत असे. अशा एका लग्न समारंभाच्या त्या मिरवणुकीमध्ये सुद्धा एकदा कान्होपात्रा गेली. तिने नृत्य वगैरे केलं, ते अन्न घेऊन आली. पण तो गोड असा लग्न समारंभ पाहिल्यावर मनात इच्छा निर्माण झाली, आई माझं का नाही लग्न होणार. आई म्हणाली, काय करायचं वेडे, आपण तर गणिकेच्या व्यवसायामध्ये आहोत, आपल्याशी कोण लग्न करणार, आणि लग्न करून का आपला आता व्यवसाय चालायचा आहे, ते काही चालायचं नाही. असलं भलतं सलतं वेडं खूळ काहीतरी डोक्यात घेऊ नकोस. आपल्यासारख्या पतितांना अशाच अवस्थेत राहणं याशिवाय दुसरा मार्ग नाही आहे.